नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल शिकणार आहोत. नाउ लास्ट इयर वी हॅव स्टडी हाऊ टू परफॉर्म addition, subtraction and multiplication of an algebraic expression. तर थोडंसं आपण रिवाइज करूया. Now let's recall. First example is 4p plus 5p. बघा हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. So 4 plus 5 that is equal to 9. So the answer is 9p. Similarly 7a minus 3a. 7तून 3 घालवल्यावर 4 येतात. म्हणजे इथे here answer is 4a. आता इथे दोन ब्रॅकेट आहेत, बायनॉमियल्स आहेत आणि त्यांचा प्रॉडक्ट आपल्याला शोधायचं आहे. ओके, सो आता काय करणार, पहिल्या ब्रॅकेट मधला फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट प्लस 2y इंटू अगेन सेकंड ब्रॅकेट 2x प्लस 3y. ओके, सो 3 2 जा 6x स्क्वेअर प्लस 3 3 जा 9xy प्लस 2 2 जा 4xy प्लस 3 2 जा 6y square. Now these are like terms. हे सारखे आहेत म्हणजे आपण त्यांची बेरीज करू शकतो. So the answer is 6x square plus 13xy plus 6y square is the answer. Okay, हे आपण last year शिकलेलो आहोत. Now this year we are going to study the polynomial. Now first introduction of polynomial. Now here is one of the example of algebraic expression 4y cube plus 2y square plus y minus 5. एक एक्झाम्पल आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं. नाव ऑब्झर्व द इंडेक्स ऑफ द एक्सप्रेशन. इंडेक्स म्हणजे त्याची पॉवर. वायचा इंडेक्स इथे आहे 3. ओके, इथे y 2y, इथे वायचा इंडेक्स आहे 2 आणि इथे आहे 1 आणि 5चा आहे 0. ओके, सो ऑल दीज नंबर्स आर होल नंबर्स. हे सगळे काय आहेत, होल नंबर्स आहेत. In the second example, the power of x is 3. Here the power of middle term is 2 and the power of last term is 0. Again they are whole numbers. हे काय आहेत सांगा बरं, त्यांचे इंडेक्स जे आहेत they are whole numbers. ते निगेटिव्ह नाही आहेत किंवा ते फ्रॅक्शन नाही आहेत, ते फक्त होल नंबर्स आहेत. असे जेव्हा एक्सप्रेशन्स असतील की ज्यामध्ये व्हेरिएबलचे इंडेक्स they are whole numbers, then we can say that these are the examples of polynomial. यांना आपण पॉलिनॉमियल असं म्हणायचंय. पॉलिनॉमियल कसं ओळखायचं की दिलेल्या एक्सप्रेशन मधल्या व्हेरिएबलचे पॉवर्स कशी पाहिजेत, होल नंबर. ते जर होल नंबर असतील then we can say that the given expression is polynomial. Okay, so if the index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called as polynomial. Now degree of polynomial. ओके, एकदा पॉलिनॉमियल लक्षात आलं की त्याची डिग्री पण आपल्याला ओळखता येते. नाव इफ वी अरेंज द गिवन पॉलिनॉमियल इन डिसेंडिंग, आपण त्याला उतरत्या घाताने जर लावला तर पहिला येणार आहे, फर्स्ट टर्म विल बी 5x raised to 5. ओके, 4x raised to 5 प्लस देन दुसरी काय आहे 8x cube बिकॉज raised to 4 is absent. म्हणजे चौथा जो इंडेक्स आहे, पॉवर आहे, ती absent आहे. So 5 3 then plus 2x square and plus 6x. ओके, आता याच्यातला जी मोठा इंडेक्स असेल त्या मोठ्या इंडेक्सला म्हणायचंय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. सो व्हॉट इज द डिग्री हिअर? हिअर डिग्री इज 5. दिलेल्या पॉलिनॉमियल मधला व्हेरिएबलचा मोठ्यात मोठा जो इंडेक्स असेल त्याला आपण काय म्हणायचंय, पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणायचंय. ओके, so for example, suppose here one of the example, second example 3x square plus 4x is given. So here the highest index is or greatest index is 2. So the degree of this polynomial is 2. Okay, so अशा प्रकारे तुम्हाला डिग्री आयडेंटिफाय करता येऊ शकते. ओके, नाव आता या टॉपिक मध्ये काय लक्षात ठेवायचं, पॉलिनॉमियल कशी ओळखायची आणि त्याची डिग्री कशी ओळखायची. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक इज टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल. सो टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. मोनोमियलला मोनोमियलने कसं डिवाइड करायचं, दॅट इज एक्सरसाइज इज 10.1.
प्रॅक्टिस इट इज 10.1 मधली आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला मोनोमियलनी मोनोमियलला डिवाइड करायचंय. ओके, सो द फर्स्ट एक्झाम्पल इज 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. ओके, आता खूप सिंपल आहे. 7m ने आपल्याला 21m स्क्वेअरला डिवाइड करायचंय. पहिले काय करायचंय बघा, 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m असं आपण लिहून घेतलं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये. सो 7 1 जा 7 3 जा, हा 1m याच्या बरोबर गेला म्हणजे इकडे 1m शिल्लक राहिला. सो युअर आन्सर इज 3m. इथे आपल्याला भागल्यानंतर 3m मिळाला म्हणजे आपल्याला पहिला भाग जो आहे तो 3m चा. हिअर कोशंट इज 3m. नाव आता काय करायचंय, 3m इंटू 7m. सो दॅट इज 7 3 जा 21m स्क्वेअर. आता हे जे 21m स्क्वेअर आले ते कुठे लिहिणार आपण, याच्या खाली लिहिणार मायनस. दोन्ही सिमिलर आहेत. सो हिअर सबट्रॅक्शन इज 0. सो व्हॉट इज कोशंट, कोशंट म्हणजे भागाकार. भागाकार किती आला आहे इकडे आपल्याला 3m. अँड व्हॉट इज रिमाइंडर, सो हिअर रिमाइंडर इज 0. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. नाउ let's see the second example. 40a cube divided by minus 10a. Okay, now we have to divide by minus 10a to 40a cube. Okay, आता या ठिकाणी काय करायचंय बघा, 40a cube divided by minus 10a. बघा 10 4 जा a आणि इथे a स्क्वेअर येणार. हा एक या एका a बरोबर गेला आणि इथे राहिले 2 स्क्वेअर शिल्लक राहिला. बरोबर आहे. सो हिअर युअर आन्सर इज मायनस बघा 4a स्क्वेअर अपॉन मायनस 1 म्हणजेच मायनस 4a स्क्वेअर. सो हिअर द कोशंट इज मायनस 4a स्क्वेअर. नाव मायनस 4a स्क्वेअर into minus 10a. So we get 10 4s are 40. Both the terms are negative, so the product of negative term is positive. So here the answer is 40a cube. आता हे 40a cube कुठे लिहिणार आहात, या 40a cube च्या खाली लिहायचे. Minus इथे remainder is 0 because they are similar term. So here what is quotient? Quotient is minus 4a square and remainder is 0. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही मोनोमियलला मोनोमियलने डिवाइड करू शकता. ओके, सेकंड टाइप, this is the first type to divide monomial by monomial. Now from 10.1 the second topic is to divide a polynomial by a monomial. Okay, so 10.1 second topic, to divide polynomial by a monomial. आता आपण मोनोमियलने पॉलिनॉमियलला डिवाइड करणार आहोत. So let's take first example. Here 5x cube minus 3x square divided by x square. Okay, so आपल्याला आता x square ने डिवाइड करायचं. 5x cube minus 3x square. कशी केली तीच मेथड अप्लाय करायची आपल्याला. नाउ फर्स्ट वी डिवाइड 5x cube to 5x cube by x square. सो इथे x square गेला, इथे एकच x शिल्लक राहिला. सो हियर आन्सर इज 5x. पहिला भाग आपल्याला लागला 5x. नाउ सेकंड स्टेप काय आहे, 5x into x square that is 5x cube. सो आता हे जे 5x cube आले ते कुठे लिहिणार आपण, या 5x cube च्या खाली लिहायचे. सो हियर रिमाइंडर इज 0 because they are similar terms. आता minus 3x square घेऊया वरून. आता या minus 3x square ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचे, डिवाइड करायचे x square ने. सो x square get cancel, answer is minus 3. ते minus 3 इथे लिहूया. ओके, now minus 3 into x square that is minus 3x square. ते कुठे लिहायचे आपल्याला, minus 3x square च्या खाली. सबट्रॅक्शन करतोय म्हणजे इथे साइन चेंज होणार. सो minus 3 plus 3 will be 0. So what is the quotient here? Quotient is 5x minus 3
and what is remainder? Remainder is 0. Okay. Now let's take second example. Suppose 2y cube plus 4y square, divide 2y cube plus 4y square plus 3 by 2y square. Okay. So 2y square ने divide करायचे आपल्याला. 2y cube plus 4y square plus 3. Okay. So first step is 2y cube divided by 2y square. So इकडे 2y square गेला, इकडे 2y cube आहे म्हणजे एकच y शिल्लक राहिला इकडे, बरोबर. So your answer is y. म्हणजे पहिला भाग y चा लागला. Now y into 2y square, that is 2y cube. ते कुठे लिहिणार? 2y cube च्या खाली लिहूया. ओके. सो हियर रिमाइंडर इज 0. वरून 4y square घेतले. So now 4y square upon 2y square. So answer is 2. हे y square cancel झाले. 2 2 जा 4. So answer is 2. So कुठे लिहिणार आहे? प्लस 2. Now 2 into 2y square, that is 4y square. ते कुठे लिहूया? या 4y square च्या खाली लिहूया. सो 0. वरून 3 ला खाली आणूया आपण प्लस 3 ला. आता इकडे एक लक्षात घ्यायचं आहे, 2y square म्हणजे इथे डिग्री आहे 2, याची पॉवर 2 आहे आणि इथे 0 आहे. मग इथे या ठिकाणी डिव्हिजन ही प्रोसेस संपलेली आहे, कारण याची जी डिग्री आहे, रिमाइंडरची जी डिग्री आहे ती डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कशी आहे? कमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं डिव्हिजन प्रोसेस संपलेली आहे. सो व्हॉट इज द कोशंट हियर? कोशंट इज y plus 2. And what is remainder? Remainder is 3. Okay. So अशा प्रकारे तुम्ही to divide polynomial by a monomial. अशा प्रकारे पॉलिनॉमियलला मोनोमियलने तुम्ही divide. सो अशा प्रकारे तुम्ही 10.1 मधली एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. थँक यू.